हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 4ची इयत्ता 4ची तिसरी कविता, पावसा पावसा ये ये. तर आता तुम्हाला पण माहिती आहे की पावसाळा सीझन चालू झालेला आहे आणि तुम्हाला पण सगळ्यांनाच पाऊस आवडत असेल. आणि जेव्हा पावसाळ्याची सुरुवात असते आणि पाऊस पडतच नाही, तेव्हा तुम्हाला पण वाटते की पाऊस पडायला पाहिजे. म्हणजे जेव्हा खूप आपल्याला गरमी होते, जसं की जून सुरुवात किंवा मे एंडिंगपासूनच आपण पावसाची खूप वाट बघत असतो, बरोबर की नाही. मे महिन्याच्या शेवटाला आपण पावसाची खूप वाट बघतो आणि मग जून उगवतो, मग आपल्याला ते असह्य होतं की आपल्याला आता गरमी असह्य होते, तर आपण पावसाला आता कधी सुरुवात होते अशी वाट बघत असतो. मग आपण छोटी मुलं जी आहोत ती गाणी सुद्धा बोलतो की ये रे पावसा तुला देतो पैसा, का तर पाऊस आला पाहिजे. तर अशीच एक ही कविता आहे की या कवितेमध्ये सुद्धा ही जी मुलं आहेत ती पावसाला बोलवत आहेत आणि मग पाऊस आल्यावर की काय काय होईल हे ते सांगण्याचा प्रयत्न करतात. तर चला बघूया. चला पहिल्या आपण ही पूर्ण कविता वाचून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण त्याचं एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण बघूया. ऐका, म्हणा, वाचा. झर 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 आला वारा, टप 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 पडल्या गारा. धडम धडम ढगांचा बाजा, कोकिळ म्हणतो पाऊस राजा. पावसा म्हणतो पाणी पाणी, धरती म्हणते घ्या नाऊनी. नदी नाल्यांना आला पूर, केर कचरा गेला दूर. माती झाली चिंब चिंब, आता उगवतील हिरवे कोंब. गडगर करते वीजराणी, आम्ही गातो पाऊस गाणी. पावसा पावसा ये ये, पीक पाणी खूप दे. आणि याच्या कवयित्री आहेत उषा किरण आत्राम. तर मुलांनो, ही जी कविता आहे ना, ती मुलं पावसाचा जो पहिला दिवस असतो ना, अशाच प्रकारचा तो दिवस आहे आणि तेव्हा मुलं गाणी बोलतायत. तर चला बघूया. झर 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 आला वारा, टप 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 पडल्या गारा. तर ती मुलं म्हणतायत, या कवितेत मुलं अशी म्हणतात की झरझर झरझर आला वारा. पाऊस यायच्या अगोदर बघा खूप मोठ्याने वारा सुटतो आणि आपल्याला समजतं की आता पाऊस येणार आहे. तसेच ते मुलं म्हणतात की कसा वारा आलेला आहे, झरझर झरझर वारा आलाय आणि टप 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 पडल्या गारा. तर काही विभागांमध्ये म्हणजे सगळीकडेच गारा पडतात असं नाही, पण काही ठिकाणी पाऊस पडायच्या अगोदर म्हणजे जेव्हा पाऊस पडणार असतो त्या दिवसाला, तेव्हा मोठ्या मोठ्या गारा पडायला सुरुवात करतात. काही मिनिटांसाठीच असतात ते, 1 ते 2 मिनिटं किंवा 3-4 मिनिटांसाठी असतात, काही सेकंदांसाठी पण त्या पडतात. पण पहिले गारांचा पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर मग नॉर्मल पाऊस पडायला सुरुवात करतो. तर म्हणून ते म्हटलं. आणि त्या गारा कशा पडतात, का तर गारा म्हणजे माहिती आहेत ना, बर्फासारख्या असतात त्या, सगळ्यांनीच बघितल्या असतील. काही जण त्याला ओले पण म्हणतात. तर त्या कशा पडतात, कारण की त्या बर्फासारख्या असल्यामुळे त्या टप 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 पडतात. गारा कशा पडतात, टप 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 टप. आणि वारा कसा येतोय, झरझर झरझर. धडम धडम ढगांचा बाजा, कोकिळ म्हणतो पाऊस राजा. आणि मग पाऊस जेव्हा येणार असतो तर वारा सुटतो, गारा पडतात, ढग गडगडतात. ढग कसे गडगडतात, ढगांचा आवाज होतो कसा, धडम धडम, जोरजोरात ढगांचा आवाज येतो. ऐकला आवाज, कोकिळ म्हणतो पाऊस राजा. आणि कोकिळ पक्षी जो आहे तो म्हणतो पावसाला की आता पाऊस राजा येणार आहे. कोकिळ माहिती आहे ना, कुक्कू. इंग्लिशमध्ये कोकिलला म्हणतात कुक्कू. तर तो म्हणतो की पाऊस राजा आता येणार आहे. पावसा म्हणतो पाणी पाणी, धरती म्हणते घ्या नाऊनी. कोकिळासारखाच पावसाळ्यात सीझनमध्ये म्हणजे ऐकायला येणारा पक्षी आहे पावसा. पावसा हे एक पक्ष्याचं नाव आहे. स्क्रीनवर तुम्हाला त्याचा फोटो मी देत आहे. आणि तो काय म्हणतो, पाणी पाणी ओरडत असतो की पाणी हवंय पाणी हवंय.
आणि आपली धरती म्हणते की आता पाऊस आलाय तर काय करायचंय, घ्या सगळ्यांनी न्हाऊन घ्या. सगळ्या धरतीने, झाडांनी, फुलांनी, पानांनी, सगळे घरं, आपण सगळ्यांनी पावसात काय करा, न्हाऊन घ्या. न्हाऊन म्हणजे काय, आंघोळ करून घ्या. न्हाणे म्हणजे आंघोळ करणे. आणि तुम्ही पण करता ना पहिल्या पावसामध्ये आंघोळ, सगळे भिजताना, भिजून घ्या. नदी नाल्यांना आला पूर, केर कचरा गेला दूर. आणि ज्या नदी नाल्यांचे, नदी नाले म्हणजे काय, नदी म्हणजे रिवर, आणि नाले म्हणजे जे छोटे छोटे हे असतात ना, नद्यांसारखेच असतात पण ते एवढे खोल नसतात, त्यांना नाले म्हणतात. तर नदी नाल्यांना काय आलेला आहे, पूर आलेला आहे. पाऊस पडायला लागल्यावर नदी नाले काय करतात, भरतात. आणि मग सगळ्या नद्यांमधला केर कचरा जो आपण टाकलेला असतो वेड्या माणसांनी, तो काय करतो, वाहून जातो. आणि नद्या खळखळून वाहायला लागतात आणि तेव्हा त्या स्वच्छ दिसायला सुरुवात होतात. आणि एरवी त्यांच्यामध्ये कचरा टाकून टाकून त्या सुद्धा घाणेरड्या दिसायला लागतात. म्हणून आपण नदी नाल्यांमध्ये कचरा टाकायला नको. पुढे, माती झाली चिंब चिंब, आता उगवतील हिरवे कोंब. नदी नाल्यांप्रमाणेच आता पूर्ण जमीन काय केलेली असते, भिजून निघालेली असते. त्यामुळे जमिनीवरची माती सुद्धा कशी होते, ओली चिंब होते. आणि त्याच्यामध्ये आता मुलं म्हणतात, आता उगवतील हिरवे कोंब. म्हणजे आता हिरवे कोंब म्हणजे काय, आपले कोणतेही त्याच्यामध्ये धान्य जर घातलं असेल तर त्याला कोंब येतं. म्हणजे शेतातली जी जमीन आहे ती पण आता कशी झाली आहे, पूर्ण मस्त भिजली आहे. आणि मग शेतात जे शेतकऱ्यांनी धान्य टाकलेलं आहे त्याला काय येणार आहेत, हिरवे कोंब येणार आहेत. म्हणजे त्याचे छोटे रोप आता येतील, छोटे रोपं येतील त्याला, आणि मग पुढे त्याचं काय होणार आहे, पीक मिळणार आहे. तर आता त्याला काय येणार, छोटे हिरवे कोंब येणार आहेत. म्हणजे छोटं त्याचं आता जे झाड आहे किंवा बेबी रोप आहे ते त्याचं येणार आहे. गडगड करते वीज राणी, आम्ही गातो पाऊस गाणी. आणि पावसाळ्यात तर ढगांचा गडगडाट तर होतोच, वारा तर वाहतोच, आणि त्याचबरोबर विजा सुद्धा कडकडतात. विजा सुद्धा कडकडतात. बघता की नाही विजा कशा चमचमतात. तर पावसाळ्यात आपल्याला विजा सुद्धा बघायला मिळतात. वीज कशी लखलखते, चमचमते, कडकडते. तर काय सांगितलंय, गडगड करते विजराणी, विजेचा सुद्धा आवाज येतो. तर इथे सांगितलं आहे की विजराणी कशी करते, गडगड करते. विजेचा पण आवाज तुम्हाला आता आला असेल, आला ना. आम्ही गातो पाऊस गाणी. आणि अशा सगळे वेगवेगळे आवाज पावसाळ्यात येत असतात. ह्याच्यापेक्षा वेगळे कोणते आवाज येतात, तर पाऊस पडण्याचा सरसर आवाज येतात. पाऊस जर घरावर पडत असेल त्याचा वेगळा येत असतात. पावसांचे वाहत असतात, त्यांचा खळखळाट येत असतो. पाऊस कोणत्या नाही कोणत्या एरियामध्ये पडतो किंवा एखाद्या भांड्यावर पडतो, एखाद्या छपरांवर पडतो, त्यांचे वेगवेगळे आवाज येत असतात. आणि अशा वेगवेगळ्या आवाजांमध्ये आम्ही काय करतोय, पावसांची गाणी गातोय, पाऊस गाणी गातो. आनंदाने मुलं काय करतात, पावसाळ्यामध्ये ही सगळी गाणी बोलत असतात पावसाची, नाचतात पावसामध्ये भिजत. पावसा पावसा ये ये, पीक पाणी खूप दे. कुठली गाणी गातात मग, पावसा पावसा ये ये, पीक पाणी खूप दे. पावसा पावसा तू असाच ये आणि पीक पाणी, आम्हाला पाणी सुद्धा दे प्यायला भरपूर, वापरायला, आणि पीक सुद्धा दे. म्हणजे पाऊस जर आला तर पिकं पण खूप छान होतील आणि सगळ्यांना धान्य मिळतील. तर आम्हाला असं पीक आणि पाणी खूप दे. पीक पाणी म्हणजे पीक आणि पाणी. तर अशी ही पावसाची कविता होती. याच्यामध्ये आपल्याला पावसाचे महत्त्व सांगितलं आहे की पाऊस पडल्याने कोणते कोणते बदल होतात हे सुद्धा दाखवले की नदी नाले भरून निघतात आणि त्यामुळे नदी स्वच्छ होतात, मग आपल्याला स्वच्छ पाणी प्यायला मिळते. तसंच शेतामध्ये सुद्धा पाऊस पडल्याने शेतकऱ्याला पीक उगवण्यासाठी मदत होते.
त्यामुळे पिकं खूप छान येतात आणि आपल्याला भरभरून धान्य मिळते. तर पाऊस पडला नाही तर आपल्याला पाणी कुठून येईल? म्हणून पाऊस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि पाणीही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे ही कविता आहे आणि मला असं वाटते तुम्ही सुद्धा पाणी जबाबदारीने वापरत असाल आणि नसाल तर वापरायला सुरुवात करा, कारण की आपल्या धरतीवरती पाण्याचे साठे खूप कमी आहेत. तर तुम्ही पावसाळ्यामध्ये कोणकोणत्या मस्ती मजा करतात? कसा पावसाला बोलवता? तुम्हाला पावसात भिजायला आवडतं का? हे सगळे मला प्रश्नांची उत्तरं कमेंटमध्ये सांगा. आणि जर ही कविता तुम्हाला आवडली असेल, समजली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आपण यावर्षीच्या नवीन सिलेबसचे सगळे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.